तर मंडळी नमस्कार. टीजे का कट्टा या पॉडकास्टवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज हा पॉडकास्ट करण्यामागचा हेतू अतिशय स्पष्ट आहे. आज आहे यशवंत केशोपाध्ये यांचा स्मृती दिवस. यशवंत केशोपाध्ये हे ते व्यक्तिमत्व आहे ज्यांनी संपूर्ण भारताला पहिल्यांदा बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवला. खरं तर पाश्चात्य विद्या शिकून आल्यानंतर यशवंत केशोपाध्ये यांनी भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग सुरू केला. त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ तसाच समोर ठेवला आहे. आज आपल्याबरोबर असाच एक व्यक्ती आहे जो ऐन तारुण्यामध्ये बोलक्या बाहुल्यांचा खेळ करतोय. सध्या तो ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शेवटच्या वर्षाला नाट्य विभागामध्ये शिकतो आहे. मूळचा बारामतीचा आहे, पण अतिशय उत्तमरित्या एका नटाचा शोध या माध्यमातून तो बोलक्या बाहुल्यांचा खेळ समाजाला दाखवण्याचं काम करतो आहे. असा ज्ञानराज होले म्हणजे आमचा आवडता माऊली आपल्यासमोर उपस्थित आहे. माऊली, तुझ्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. तुझ्याबरोबर तुझा हा बाहुला म्हणजे आमरा याचंही आपण स्वागत करूयात. आणि अगदी औपचारिकरित्या पहिलाच प्रश्न तुला असा आहे की तू आता ललित कला केंद्रात शिकत आहेस. खरं तर नाट्य हे कधी कुणाच्याही हृदयामध्ये उपजत येतच असं नाही, त्याला शिकावंही लागतं, तशी आवडही निर्माण व्हावी लागते. तू बारामती तालुक्यातल्या एका खेड्या गावातून येतोस. तुझ्यामध्ये ही आवड कशी निर्माण झाली? घरच्यांनी त्याला खत पाणी कसं घातलं? धन्यवाद दादा. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलं. माझी आवड म्हणजे तुला माहितीच आहे की माझं घरचं सगळं वारकरी संप्रदायाचं बॅकग्राऊंड आहे आणि घरच्यांनी लहानपणापासून कीर्तन आणि भजनं भारुडं याची आवड लावली. कीर्तनात मी वयाच्या 3 वर्षापासून टाळ घेऊन उभा राहायला लागलो. त्यामुळे ती एक स्टेजची आवड तयार झाली. एक स्टेज कॉन्फिडन्स किंवा प्रेक्षकांना सामोरं जायचं तो एक कॉन्फिडन्स तयार झाला. आणि मला मजा यायला लागली त्या कीर्तनातल्या नाट्यामध्ये. कारण ज्यावेळेस कीर्तनकार सांगत असताना काही प्रसंग रंगवून सांगायचे किंवा ते त्या गोष्टीची मजा यायला लागली. आणि त्या लोकनाट्यातली ती जी गंमत आहे ती आपल्याला करून बघता येईल का, या एक असा एक हेतू मनात होता. त्यानंतर शाळेमध्ये काही नाटकं करायला मिळाली. त्यानंतर आमच्या बारामतीमध्ये शिवपुत्र संभाजी नावाचं एक महानाट्य आलं होतं. तर वडिलांचे एक मित्र आहेत राहुल बनकर म्हणून, तर ते असे म्हणाले की जा एकदा जाऊन बघ. तर मी तिथे गेलो. आम्ही फक्त मजा केली, काही नाही. ट्रॅक चालायचा, आम्ही यायचो तलवार घेऊन मारायचो, निघून जायचो. एवढंच काम केलेलं आहे आम्ही त्यावेळी. तर ते करत असताना एक मजा यायला लागली. आणि ते करत असताना एक जाणवलं की आपण जे लहानपणापासून बघत आलेलो आहे की जी आपली लोकनाट्याची किंवा कीर्तनातल्या त्या स्टोरी टेलिंगची मजा आहे ती चांगली करते. त्यानंतर कॉलेजमध्ये मग मी आणि माझा मित्र ओंकार सुपेकर आणि आणखीन एक आमचा मित्र राजेश्याम सुभेदार, तर आम्ही तिघे मिळून नाटक करायला लागलो. ते करत असताना आमचे काही, मला तिथं मग महानाट्यातच काही मित्र भेटले, अक्षय काळकुटे किंवा दीपक तावरे, मग अक्षय गुळवे, अशी ही आमची जी मित्रमंडळी आहे. तर यांच्याबरोबर मग परत नाटक करायला लागलो. आणि नाटक करता 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 असं झालं की नाही, आपल्याला हे करायचंय. का करायचंय, कशासाठी करायचंय काही माहिती नाही, पण हे करायचंय एवढं एकच डोक्यात. मग नंतर कळलं की ललित कला केंद्रामध्ये असं नाटकाचं शिक्षण दिलं जातं. फुल तयारी 3-4 महिने एकदम पाठांतर वाचन हे सगळं करून ललितची पहिल्यांदा एंट्रन्स दिली कोविडमध्ये ऑनलाईन. त्यावेळी काही सिलेक्शन झालं नाही. वाईट वाटलं, पण परत असं ठरवलं होतं की काही करायचं पण इथे शिकायला जायचंच. अख्खा वर्षभर आम्ही तयारी केली, मी आणि ओंकार सुपेकर, आम्ही दोघे कॅनलच्या कडेला भेटायचो. तिथे तालमी कर, कुठल्या तरी बागेत तिथे तालमी कर, आणि फक्त तालमी करायचो. घरचे जाम वैतागले होते. पोरगं सकाळी उठते, जाते, काहीतरी करते, परत येते, त्याचं काही दिसतच नाहीये, नुसतं जाते करते. 1 वर्ष म्हणजे घरच्यांनी 1-2-3 महिने सहन केलं. त्याच्यानंतर काहीच दिसत नाही, तू जातो कुठं? घरच्यांना बळच समजून की नाही असं असं. मग घरचे म्हणायचे आधी घरची कामं कर, मग जा आलं, मग सगळी घरची कामं करा, मग या. तर अशी तयारी करत आम्ही पुन्हा ऑडिशन दिली. त्यावेळी आम्ही सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यावरती जास्ती भीती वाटायला लागली की आपण सिलेक्ट झालो पण तिथं जाऊन जर आपण टिकलो नाही किंवा तिथं जाऊन जर आपल्याला काही जमलं नाही तर अवघड आहे. बरोबर. कारण
बारामतीला नाटकाचं काही पार्श्वभूमीच नाही, बरोबर. काहीच नाही. एक नाटकाची स्पर्धा होते नटराज करंडक नावाची, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. आणि नाटक बघायला कधी मिळतं तर गणेश फेस्टिवल गणपतीत, त्यावेळी 2 नाटकं बास. अख्ख्या बारामतीत हीच 2 नाटकं किंवा याच 2 वेळेस नाटकं व्हायची. तर भीती की पुण्यातली लोक आहेत, पुण्यात एवढं नाटक म्हणजे पुण्यात नाटकाची पंढरी वगैरे असं बरंच काय ऐकून होतं. आणि आलो ललितला आल्यावर सगळ्यात पहिलं आळेकरांनी ही भीती घालवली, आमचे सतीश आळेकर सर. म्हणजे सुरुवातीला आल्या जर एखादा घाबरलेला माणूस आहे किंवा घाबरलेला मुलगा आहे तर त्याला कसा इथं कॉन्फिडन्स उभं करायचं हे सतीश आळेकर सरांना बरोबर माहिती आहे. ते बरोबर पहिल्या 3 सेशनमध्ये त्यांनी ही अख्खी भीती घालवली. क्या बात आहे. आणि ललितमध्ये येऊन तुम्ही तुमचं तर सोडू नका, पण इथलं नवीन शिका, कारण इथं शिकायला आणि चुकायला चालू आहे. हा एक कॉन्फिडन्स त्यांनी दिला आणि मग तिथून पुढे सुरू झालं. वा. आज जसं मी म्हणालो की आज यशवंत केशवपाध्ये यांचा स्मृती दिवस आहे. बरोबर. त्यांच्या संदर्भात काय सांगू शकशील? त्यांनी सुरू केलेली परंपरा ती कशी आहे आणि एकूणच हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ नेमका झाला कुठून सुरू या संदर्भात काय सांगशील? सुरुवातीला मी हे कुठून सुरू झालं हे सांगतो. नक्कीच. मग ते कसं यशवंत पाध्यांनी इकडे आणलं आणि ते किती महत्वाचं आहे हे सांगतो. याची सुरुवात युरोपात झाली. बर. पण व्हेंट्रिलॉक्विझम म्हणजे ओठ न हलवता बोलणे, पोटातून बोलणे. ओठ न हलवता बोलणं. हा. बर. म्हणजे पोटातून बोलणं. बर. हा. तर व्हेंट्री म्हणजे पोट, बोलणे, लॉक्विझम म्हणजे बोलणे. बर. तर असा त्याचा अर्थ होतो. तर पोटातून बोलणे ही एक क्रिया त्यावेळेस धार्मिक क्रिया म्हणून मानली जायची खूप युरोपामध्ये. की अशी समज होती की यांच्या पोटात कोणीतरी आहे आणि जे आपल्याला आपलं भविष्य सांगतं. बर. अशी एक मान्यता होती. या मान्यतेनंतर ते वळालं की ही लोक मृत व्यक्तींशीही बोलू शकतात. आणि त्यावेळी त्या लोकांनी त्या अंधश्रद्धेचा फायदा घेतला आणि ते त्या लोकांना लुटायला लागले की आम्ही मृत व्यक्तींशी बोलतो, तुमच्या पूर्वजांशी आम्ही बोलतो, हे करतो, हे करा आमच्यासाठी. असे त्यांनी त्याचं सत्ता स्थापन केली त्यावेळेस. बर. आणि ती इतकी मुरली की लोक म्हणजे आपल्या इथं जसं आता अंधश्रद्धेला जेवढे लोक घाबरतात तसे त्याला घाबरायला लागले. पण 18व्या शतकामध्ये जॉन पार्नेल नावाच्या एका माणसाने त्याला एंटरटेनमेंटचं एक हे दिलं, रूप दिलं आणि ते पहिल्यांदा नाटकामध्ये आणलं. किंवा नाटक म्हणण्यापेक्षा ते एक एक्सरसाइज म्हणून त्यांनी ते डेव्हलप केलं त्या नाटकामध्ये. तर त्यावेळेस ते पपेट वगैरे काय वापरत नसायचे. ते फक्त वापरायचे काय की लांबून कोणीतरी हाक मारतंय, आपण दोघं बोलतोय, तर मी ओठ न हलवता आवाज काढेल की जो वाटेल लांबून आला. त्यानंतर इंग्लंडमध्ये सगळ्यात सुरुवातीला ते पपेट इंट्रोड्यूस झालं आणि त्या पपेट छोटं पपेट होतं एवढं आणि त्या पपेट ला घेऊन त्यांनी ते नाटक करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने ते धार्मिक क्रियेपासून ते नाटकामध्ये किंवा फक्त एक त्याला स्वतंत्र ओळख मिळाली की एक फक्त बाहुल्यांचा खेळ, की कोणीतरी येतंय, बाहुला हलवतंय आणि त्याच्यापासून काहीतरी एक नवीन तयार होतंय या पद्धतीनं. तर हे यशवंत पाध्यांनी हे त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यांनी हे सगळं उचललं कारण ते भारतात जादूचे खेळ करायचे. बरोबर. आणि जादूचा खेळ काय फार तर फार तात्पुरती मजा किंवा हात चालाकी याच्या पुरतं राहिलं, त्यांना ते बोर झालं असावं कदाचित. त्यामुळे ते गेले, त्यांनी तिकडून ते पपेट घेऊन आले. पण हे शिकणार कुठं? कारण त्यावेळी आपण त्यांच्याच सत्तेखाली होतो. बरोबर. 1920 सालची गोष्ट ही. पारतंत्र्यात होतो आपण. तर मग त्यांनी अमेरिकेवरून एक पुस्तक आणलं आणि स्वतः त्या पुस्तकाचा अभ्यास करून त्यांनी तो पहिला अर्धवट राव तयार केला. वा. म्हणजे स्वतःच वाचन केलं, स्वतःच बाहुला तयार केला. बरोबर. आणि नाही, बाहुला स्वतः नाही तयार केला, बाहुला त्यांनी तिकडून आणला इंग्लंडवरून. पण तो ऑपरेट करणं किंवा ती व्हेंट्रिलॉक्विझमची कला शिकणं हे त्यांनी त्या पपेटच्या माध्यमातून केलं. वा. आणि त्यांनी तो बघ इथल्या सिनेमांमध्ये किंवा जादूच्या खेळामध्ये ते करायला लागले. आणि ते वर्क कशामुळे झालं जास्ती की अशा पद्धतीने एक निर्जीव गोष्ट जिवंत होते आणि
म्हणजे ती काहीच्या काय होती इथल्या लोकांसाठी. कारण आपल्याला बाहुले माहिती आहेत लोकांना, नाही असं नाही. आपल्या कठपुतली आहेत, खेळ कुठले ते खास करून तो राजस्थान गुजरातमध्ये. हा बरं, कळसूत्री बाहुल्या. तर राजस्थान आणि त्या भागात कळसूत्री बाहुल्या आहेत, किंवा खाली शॅडो पपेट्स आहेत साऊथ मध्ये, की जे चमड्याचे बनवतात आणि मागे शॅडो पपेट्स खेळवले जातात. तर असे पपेट्स आहेत. किंवा जे एक पपेट जे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती म्हणजे बुजगावणं. हो, आपल्या इकडं शेतांमध्ये बुजगावणे असतात. आणि त्या बुजगावण्याची खरं भीती वाटते, किंवा असं वाटतं की तो माणूस जिवंत आहे. तर या कलेची ही मजा आहे की एक निर्जीव व्यक्ती जिवंत होतो, आणि ते करायचं काम यशवंत पाध्यायांनी केलं. आणि त्यानंतर ती परंपरा मग त्यांचे सुपुत्र रामदास पाध्ये, की आणि भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात खास करून मराठी माणसाला बोलका भावला म्हणजे रामदास पाध्ये एवढंच माहिती. खरंय. झपाटलेला मध्ये जे त्यांनी तात्या विज्जू किंवा अर्धवटराव, तो अर्धवटराव त्यांनी तिथून हे केला, चित्रपटसृष्टीत आणला. किंवा बोलक्या बाहुल्याचा खेळही असतो, किंवा बोलका बाहुला काय असतो हे शहरातल्या लोकांना माहित असेल कदाचित, पण गावाकडच्या किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना हे माहिती नाही. तर ते त्या अर्धवटरावमुळे माहिती झाली. बरोबर. आणि त्यानंतर तो घराघरात पोहोचला म्हणजे लिज्जत पापड. लिज्जत पापडचा तो ससा. त्यामुळे ही परंपरा खरं तर मी ज्यावेळी लहानपणी बघायचो लिज्जत पापड आणि या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस हे मी सगळं बघितलंय. आजच्या मुलांना तू एका नटाचा शोध या माध्यमातून गावागावात जाऊन वेगवेगळ्या रंगभूमींवरती तू तुझे प्रयोग करतो आहे. खास करून तुझ्या आमराला घेऊन हे सगळे प्रयोग करतोय. आमरा बोलतो कसा हे आम्हाला पहिल्यांदा बघायचं, आणि मग आपण त्याचा शोध नेमका कसा लागला या संदर्भात चर्चा करूयात. बरं, चला आमरा शेठ या. सोड 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 सोड. जरा थोडस कुठे आहोत आपण, काय करतोय, जरा आजूबाजूचं जरा भान ठेवावं. आपण आलोय कशासाठी? कोण आहे तो? स्वामी. अच्छा, मी काय करू मग? कोणाच्या पाठीशी उभा आहेस? आता सध्या तर मी एकटाच उभा आहे. जरा थोडस भान ठेवा, आपला पॉडकास्ट सुरू आहे. माझे केस नीट आहेत का? थांब. मेकअप कर रे. सॉरी, तू कोण? वा. मेकअप कर रे माझा. थांब ना जरा, कशाला मेकअप पाहिजे, एवढा तर पांढरा आहे. तर वा, क्या बात आहे. हा तुझा आमरा कसा शोध लागला, कशा पद्धतीनं रंगभूमीवर आला, याबाबत आता चर्चा करूयात. याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग झाली. म्हणजे हा पपेट सगळ्यात पहिलं तर आम्हाला मी बनवलाय माझ्या हाताने. वा. याला ठेव. हो. तर आधी नाटकाबद्दल सांगतो की एका नटाचा जन्म हे नाव आमच्या भोळे सरांनी या माझ्या नाटकाला दिलंय. हे नाटक मूळ जपानी जे बुनराकू नावाचं थिएटर फॉर्म आहे. म्हणजे जपानमध्ये पपेट थिएटरची खूप जुनी परंपरा आहे. जशी नो काबुकी तशीच बुनराकू. तर त्यामध्ये ते पपेट वापरतात, पण ते बोलके नसतात. ते खूप माणसासारखे दिसणारे पपेट्स असतात. खूप त्याला बारकाव्याने खूप घासून तयार केलेले पपेट्स असतात. आणि तो एक पपेट 3 पपेटियर ऑपरेट करतात. बापरे. एक पाय ऑपरेट करणारा, एक हात ऑपरेट करणारा, आणि एक त्याचा चेहरा आणि ते पपेट ट्रॅव्हल करणारा, असे 3 पपेटियर. तर जो चेहरा ऑपरेट करतो तो मेन पपेटियर असतो, आणि जो पाय ऑपरेट करतो त्याला मेन पपेटियर व्हायला 30 वर्ष लागतात. बापरे. हा, एवढा संयम त्या लोकांमध्ये आहे? हो. त्या लोकांमध्ये प्रचंड संयम आहे. नो आणि काबुकीचे काही युट्यूबला व्हिडिओज आहेत, ते नक्की बघा, त्यात तुम्हाला कळेल त्यांचा संयम कसा आहे. आणि बुनराकूचे तर बघा. वा. तर यात मला हा थिएटर फॉर्म खूप इंटरेस्टिंग वाटला, की पपेट बोलत नाही, काही नाही. मला दिसतंय 3 माणसं ते पपेट ऑपरेट करतायत. मला त्या पपेटवरती 3 माणसंही दिसत आहेत, पण तरी ते पपेट जिवंत होतं. या गोष्टीची जास्ती ओढ वाटली. त्यानंतर मग असं ठरवलं की ठीक आहे, करूयात. तर गोष्ट घ्यायची कुठली?
मग जर ओढ जपानकडे आहे तर जपानचीच एखादी गोष्ट शोधू. तर खूप गोष्टी शोधल्या. मग भोळे सरांनी ही गोष्ट मला दिली. भोळे सर म्हटले की अरे ती एक गोष्ट सापडलीये, ती बघ तुला आवडते का, असं म्हणून त्यांनी दिली. ती एक 5-6 ओळींची गोष्ट आहे की असे 2 भाऊ भांडतात, त्याचं हुक समुद्रात पडतं, तो परत हुक घेऊन येतो, भाऊ चिडतो आणि हा नट होतो. बस झाला. तर याच्यावर काय करायचं. तर मग सरांना म्हटलं सर हो हे कसं आहे. सर म्हटले लिहि रे तुझं तू. झालं तसं म्हणल्यावर मग जे भोळे सर हे ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख आहेत आणि मुलांना घडवणं, मुलांमध्येच सर्जनशीलता निर्माण करणं, यामध्ये भोळे सरांचा हातखंडा महाराष्ट्रात आणि भारतात कोणीच धरू शकत नाही. हे खरं. तर सर म्हणले तू लिही आणि मग ये, मग बघू आपण. तर मी पहिला एक ड्राफ्ट लिहिला, सरांकडे गेलो, सरांनी ऐकलं. सर म्हणले ठीक आहे. मग त्याच्यावर जे काही सरांनी मला सांगितलं की या गोष्टी वाच, त्या गोष्टी वाच, हे कर ते कर, हे कर ते कर. त्यावेळेस मला कळलं की जसं भोळे सरांचं आता दादाने सांगितलं की सरांकडे आधी घेऊन जावं लागतं. की सर आधी बघतात हा किती करतोय, बरोबर, स्वतःहून किती करतोय आणि मग याला किती दिलं पाहिजे. खरं की असं नाही की बळच एखाद्याला एकाच चपातीची भूक आहे आणि त्याला 5 चपात्या द्या तर ते काहीच होणार नाही. बरोबर, असं नाही. तर ते आधी बघतात की काय आहे याचं. तर मग सरांनी खूप एक्सरसाइजेस दिल्या, खूप. आणि याच्याबरोबर एक नाव घ्यावं वाटतं, ते म्हणजे अजित साबळे. अजित दादा आमचा जो आम्हाला शिकवतो, तर त्याने मला हे पपेट जिवंत करण्यासाठी खूप मदत केली. क्या बात आहे. म्हणजे कारण पपेट आपल्याला माहिती होते की जे रामदास पाद्यांनी करून ठेवले तेच पपेट्स. आणि त्याच्या आधी आपलाच एक भारतातला पपेटियर आहे विघ्नेश पांडे नावाचा, तो त्याला मी फक्त बघितलं होतं की असं करतोय. तर तो आवाज काढणं किंवा ते पपेट ऑपरेट करणं माझं ते खूप काय म्हणतोय, फक्त मनोरंजनासाठी ते पपेट वापरलं जाणं याच्यासारखं ते काही डिझाईन होत होतं. तर अजितदादाने मला हे सांगितलं की तो असं म्हणाला की ते पपेट जिवंत माणूस वाटला पाहिजे. त्याचा आवाज तू शोध, त्याचं कॅरेक्टर डिझाईन कर अख्खं आणि मग ते लिहायला घे. तर मग ही गोष्ट लिहिली. 2 भावांच्या भांडणातून एका नटाचा जन्म कसा झाला जपानमध्ये पहिला, ही गोष्ट मीच माझ्या मनाने आपल्या इकडच्या काही गोष्टी घेऊन मग जपानच्या काही गोष्टी घेऊन, कारण लोककथा आहे आणि लोककथा आपल्याला ती मुभा देते की तुम्ही यात काही करू शकता. तर ते तयार केलं. त्यानंतर वळालो वेंट्रिलॉक्विझमकडे. सगळ्यात महत्वाचा आणि अवघड टास्क की ओठ न हलवता बोलायचं कसं, आणि दुसरी गोष्ट की पोटातून कसं बोलायचं. कारण आपलं भारतीय किंवा मराठी रंगभूमीवरचं नाटक हे खूप शब्दबंबाळ आहे, शाब्दिकच आहे. शाब्दिक. फिजिकल थिएटरला आपल्या इथं फारशी मान्यता नाही. म्हणजे ते चालतच नाही, बोर होतात लोक. तर असं थिएटर करायचं कसं. तर भोळे सर आम्हाला जे आवाजाचे व्यायाम शिकवतात किंवा जे व्हॉइस कल्चर घेतात भोळे सर, तर त्यामध्ये त्यांनी एक एक्सरसाइज शिकवली होती कंठगत स्वर नावाची, की ओठ न हलवता घशातून स्वर काढणे. तर ती एक एक्सरसाइज घेऊन मी अख्खी ती वेंट्रिलॉक्विझम शिकलो 3 महिन्यात. आणि यासाठी किती सराव केला. यासाठी खरं तर त्या कंठगत स्वरांचा सराव सुरूच होता, पण याचा सराव माझा चालला 1.5 महिने. 1.5 महिने रोज त्या वेगळ्या आवाजाचं आणि वेंट्रिलॉक्विझमचा मी सराव करत राहिलो. वा. आज याचे वेगवेगळ्या ठिकाणी तू प्रयोग करतो आहेस, याला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जातोयस. लोकांमधल्या भावना कशा आहेत, लोकांचे रिस्पॉन्स कसे मिळत आहेत तुला. सगळ्यात पहिलं तर मी म्हणजे रामदास पाध्ये किंवा काय म्हणतो यशवंत पाध्येंनी ही कला भारतात आणून खरंच उपकारच केलेत आपल्यावर. आणि त्यांनी ही जाणली नसती तर मला याची ओळख झाली नसती. पण फक्त मनोरंजन या बाहुल्यामध्ये न ठेवता ते नाटकामध्ये कॅरेक्टर म्हणून कसं आणता येईल किंवा एका नटाबरोबर एक निर्जीव व्यक्ती हा कसा वर्क होतो. आणि इथे त्या नटाचा जास्ती कस लागतो की एकाच वेळी 2 पात्र साकारणं, आवाज वेगळे काढणं. आणि सगळ्यात अवघड टास्क यातला हा आहे की टायमिंग मॅच करणं, की आपणच एखादा विनोद करून आपणच त्याच्यावर रिॲक्ट करणं. आणि याच्याही पेक्षा अवघड टास्क आहे की चेहरा प्लेन ठेवून इमोट करणं, की चेहरा प्लेने रागावतोय, चेहरा प्लेने तो हसतोय, माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही. हे खूप अवघड आहे. खरं. तर
हे करता करता तो एक असा नाट्यानुभव तयार झालाय हे सगळं करण्याच्या अट्टहासातून की मला याचे मी 14 प्रयोग केले. 14 प्रयोगांचा माझा असा अनुभव आहे की प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक उठतच नाहीत. वा. प्रेक्षक हलतच नाहीत आणि टाळ्या वाजवतात, नाटक बघत असताना हसतात, पण प्रयोग झाल्यानंतर ते फक्त असे बघत असतात. वा. की काय करू. आणि ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी रिॲक्शन आहे की प्रयोग झाला, अरे छान झाला, अरे काही आज मजा नाही आली, यात मजा नाही. प्रेक्षक उठतच नाहीत. याच्यावर आम्ही एक विरोध तयार केलाय की आम्ही बघतो, आम्ही कर्टन कॉल घेतो, आम्ही बोलतो, मी आणि माझा एक जोडीदार जय, आम्ही दोघेच असतो या प्रयोगासाठी. आणि या प्रयोगासाठी आम्हाला फक्त 10 बाय 10ची जागा लागते, काही लागत नाही. तर हे झाल्यावर आम्ही प्रेक्षकांना म्हणतो की असं बघतो, एक 2 सेकंद अंदाज घेतो की हा हे उठत नाहीत, आणि त्यानंतर आम्ही बरं म्हणतो अजून एक शो करायचा आहे का. तर मग ते तिथे मग परत प्रेक्षक ब्रेक होतात, अरे हा संपलाय प्रयोग असं. तर हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे. आणि दुसरा की मी जे करू पाहतोय की पपेट फक्त मनोरंजनासाठी न ठेवता ते नट म्हणून आला पाहिजे किंवा ते एक जिवंत माणूस म्हणून आला पाहिजे. तर प्रत्येक 14च्या 14 प्रयोगांमध्ये प्रत्येक प्रेक्षकाची ही रिॲक्शन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त प्रेक्षकच नाहीत तर जे नाट्य अभ्यासक आहेत किंवा जे नाटकातले मोठे काही नावं आहेत नाट्य क्षेत्रातली, तर ती लोक सुद्धा अशी म्हणलेत की ते कॅरेक्टर जिवंत वाटतं. वा. तो पपेट जिवंत होतो आणि आम्ही रमतो त्याच्यात. वा. तर ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी रिॲक्शन ऑडियन्सची. क्या बात आहे. याच पपेटला घेऊन पुढच्या काही संकल्पना आहेत, काय करू शकणार आहे, आणि खास करून हे करत असताना एखाद्याला, म्हणजे आता अर्थात तू प्रयोग करतोच आहे, यामध्ये अजून नव्या गोष्टी तू आणणारच आहेस, पण एखाद्याला हा पॉडकास्ट बघून असं वाटू शकतो की आपणही हे वर्कआउट केलं पाहिजे, काही नवीन सापडतंय का शोधलं पाहिजे, त्यांनाही तू काही सांगशील? ओके. सगळ्यात पहिलं तर मी ज्या पद्धतीचं नाटक करतो ते सांगतो थोडंसं की माझं असं म्हणणं आहे की नाटकाला कुठलेच बॅरियर नको आहेत. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की अरे नाट्यगृहाची, आता आपण कीर्तावरी करतो, आपल्याला माहिती आहे की नाट्यगृहाचं बुकिंग मिळत नाही, तर किंवा लाईट्स मिळत नाहीत किंवा काय मिळत नाही, पण तरी आपलं नाटक त्यातल्या त्यात अपवाद आहे की आपलं नाटक कुठेही होतं. बरोबर. आपल्याला काहीच लागत नाही. खरं. त्या पद्धतीचं नाटक उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याचे जास्तीत जास्त आणि कुठेही जास्ती लोकांसमोर त्याचे प्रयोग झाले पाहिजेत. खरं. असं नाही झालं पाहिजे की अरे मला नाट्यगृहाचं बुकिंग नाही, मी 3 महिने थांबतो. 3 महिने जर मी माझा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून जर मी या क्षेत्राकडे बघतोय आणि जर मी यातूनच जे काय आहे ती माझी रोजीरोटी मी चालवणार आहे, तर मी 3 महिने बसून तर राहू शकत नाही. बरोबर. मला कोणी जॉब देणार नाहीये की 9 to 5 की ये तू इथे जॉब कर आणि महिना 20,000 25,000 50,000 घेऊन जा, नाही. तर मग ते 3 महिने बसून करायचं काय. त्यापेक्षा जर हे बॅरियर जे येतात तेच काढले तर सतत महिन्याला किमान 4 ते 5 प्रयोग करू शकतो. बरोबर. कुठेही जाऊ. खरंय. आणि तेवढाच नाट्यानुभव देऊ शकतो जेवढा नाटकाचे सगळे घटक वापरून आपण देतो. खरंय. तर अश्विनीताई आम्हाला, म्हणजे अश्विनी गिरी आम्हाला शिकवते, तर ती फर्स्ट इयर पासून तिने हा अप्रोच जास्ती बिल्ड केला की फक्त नट, बाकी काहीच नको. नटाच्या शरीरातून आणि आवाजातून जे काही तयार करायचे ते आपण करूयात. आणि त्यानंतर भोळे सरांनी आणि आळेकर सरांनी हा अप्रोच तयार केला की खूप छोट्या गोष्टी आणि खूप डिव्हाइस करायच्या गोष्टी, की म्हणजे हातात माझ्या दोरी आहे, मी अशी दोरी अशी फिरवतोय आणि तीच मी अशी फिरवायला लागलो, तर याचं हेलिकॉप्टरही होतं, याचा फायदाही होतो किंवा असंख्य शक्यता आहेत याच्यात. आणि भोळे सरांनी एक शिकवताना एक वाक्य आम्हाला सांगितलं होतं की विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीव्ह नावाचं, की प्रेक्षक विश्वास ठेवतात. आणि ते खूप एक काय म्हणतो सगळ्यात मध्ये रुजलेलं उदाहरण आहे की जर मी म्हणतोय स्टेजवरून की तिथे चंद्र आहे, तर प्रेक्षकांनाही तो चंद्र दिसतो, पण यात मजा अशी आहे की प्रत्येकाचा स्वतःच्या इमॅजिनेशन मधला चित्र दिसतो. तर ही मजा या थिएटरमधून नक्कीच काढता येते. त्याच्यामुळे मी या प्रकारचं थिएटर करतो की माझं आणखीन एक नाटक आहे लोखंड, ते सुद्धा नाटक असंच होतं. एक मागे फक्त चित्र लावलं जातं, त्या चित्राच्या समोर 4 स्टूल ठेवलेले आहेत, त्या 4 स्टूलावर 6 नट येऊन बसतात, ते नाटक करतात जातात.
प्रॉपर्टीज घेऊन. तर याच पद्धतीचं नाटक मला इथून पुढे करत राहायचंय. वाव. आणि त्यात पपेट असेल म्हणजे पपेट ईद करणारच आहे. जर मी पपेटला घेऊन नाटक करतोय तर त्याचा मूळ फोकस हा पपेट नसावा. पपेट त्याच ठिकाणी ईद झालं पाहिजे ज्या गोष्टी माणसाला म्हणजे ह्युमन बॉडीला करणं अशक्य. कारण मी रिअलिस्टिक नाटक करत नाही. बरोबर. रिअलिस्टिक नाटकामध्ये पपेट आणलं तर त्याचं रिअलिझम ब्रेक होतं. मी स्वतः करत असताना बरोबर मी अभिनय करतो रिअलिस्टिक नाटकात, पण डिरेक्ट करत नाही आणि लिहितही नाही. तर अशा ठिकाणी ते पपेट इन करायचं की ज्या गोष्टी मनुष्य देहाला करणं अशक्य हो. आणि ज्या गोष्टी काय म्हणतो मॅजिकल आहेत किंवा फॅन्टसाइज आहेत, तर अशा गोष्टी या पपेटच्या माध्यमातून करणं हे माझ्या पुढं टार्गेट आहे. मला काही नाटकंही करायची आहेत पुढे जाऊन. तर आत्ता मी पपेटला घेऊन अशा पद्धतीचं नाटक करायचा प्रयत्न करतो. आणि एक हेतू आहे की गावागावातल्या लोकांपर्यंत, गावागावातल्या मुलांपर्यंत, गावागावातल्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत हे माध्यम पोहोचलं पाहिजे. कारण हे माध्यम असं ठराविक कुठल्या एका वयोगटासाठी नाहीये. बरोबर. ते कुठल्याही वयोगटासाठी वर्क करतं. म्हणजे मी काही लहान मुलांसाठी पण याचे प्रयोग केले, तर ते लहान मुलांसाठी पण तेवढंच वर्क करतं आणि म्हाताऱ्या माणसासाठी तेवढंच वर्क करतं. तर हे एक आहे. आणि ज्या लोकांना हे शिकावं वाटतं किंवा ज्या लोकांना हे करावं वाटतं, तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक काय म्हणतो नियमच असा करावा लागेल, सातत्य ठेवणे आणि करणे. कारण मी कुठे कोणाकडे शिकलो नाही. हा मी आता शिकायला ते हेच चाललोय. आत्ता जानेवारीमध्ये कटकथा नावाचा दिल्लीमध्ये एक ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमध्ये माझं सिलेक्शन झालं. माझ्या गुरूंच्या आई वडिलांच्या तुझ्या आशीर्वादाने. नाही ते खरं तर तुझे कष्ट आहेत आणि त्यासाठी खरं तर अभिनंदन आहे तुझं. अरे तर त्याच्यामुळे मग तिथे मी हे शिकायला चाललोय. पण मी हे आधी शिकलो नाही, पण मी बघत तरी शिकलो ना की आपल्याकडे ती परंपरा आहे. महाभारता काळापासून ती बघत शिकण्याची आपल्याकडे परंपरा आहे. खरं आहे. तर म्हणजे काही परंपरा आपण नाकारतो, पण ती शिकण्याची परंपरा का नाकारावी. म्हणून मग ती परंपरा घेऊन बघून शिकलो. कारण एक माझा अप्रोच असा आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे माझे जे काही समज जे आहेत तर त्याच प्रत्येकाच्या असाव्या किंवा माझ्या ज्या काही मान्यता आहेत त्याच प्रत्येकाच्या असाव्या या मताचं मी नाही. पण एका मताचं मी आहे की मला जे वाटतं ते प्रत्येकाला मुलाला कदाचित वाटावं किंवा ते वाटल्याने त्याचं काहीतरी चांगलं होईल. ती म्हणजे की जर एखाद्या माणसाला एखादी कला जमते ना किंवा एखाद्या माणसाला हातावर चालायला जमतं तर ते मलाही जमणार. कारण तोही त्याच मटेरियलचा बनलाय ज्या मटेरियलचा मी आहे. फक्त फरक याचा आहे, तो मेहनत करायला कमी पडला नाही, मी कमी पडतो किंवा मी मेहनत करायलाच घेत नाही, मी घाबरतो मेहनत करायला. खरंय. तर एखादी गोष्ट एखाद्या माणसाला जमते ना तर ती दुसऱ्या माणसाला जमणारच. फक्त त्याने त्याचा रियाज सातत्याने ठेवला पाहिजे. तर मी आत्ताच्या मुलांना हेच सांगेन की त्यांनी रियाज केला पाहिजे आणि बघून शिका. सुरुवातीला तुम्ही करायला तर घ्या. करता म्हणजे करायलाच घेतलं नाही आणि मला चंद्रावर जाता येईल का? नाही जाता येईल. खरं तर लहान तोंडी मोठा घास घेतोय मी, पण अगदी खरं आहे. म्हणजे मी हे केलंय म्हणून मी हे बोलतोय. नाही बऱ्याच वेळा आपल्या इकडं कमेंट किंवा हल्ली आपण ज्याला ट्रोलिंग म्हणतो, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात तर आपल्या इकडं स्वतः करके देखो नावाची जी काही मूळ संकल्पना आहे ती रुजलीच नाही. आणि मग जे इतर करतायत त्याच्यावरती कमेंट करणं हे आपल्या इकडं सध्या सर्रास सुरू असलेली गोष्ट आहे. त्यामुळे हे खरं आहे की कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर स्वतः केलं पाहिजे. करके देखो नावाची कन्सेप्ट आपल्यात रुजवणं महत्त्वाचं आहे. ज्ञानराज, याबरोबरच सध्या तुझी आणखी काही कामं चालू आहेत? काय करतोयस, काय नवीन शिकतोयस? सध्या तरी मी आता ललित कला केंद्रामध्ये शिकतोय शेवटच्या वर्षाला मास्टर्सच्या. त्यानंतर कीर्तावनी, माझ्या बायकोचा रोबोट, एका नाटाचा जन्म, हे तर सुरूच आहे. त्याचबरोबर मी काही मी जसं मगाशी सांगितलं की मी काही एक्सपेरिमेंट करू पाहतोय थिएटरमध्ये आत्ता, की पपेट्स, माणूस आणि काय म्हणतो की छोट्या जागेमध्ये काय जास्ती अनुभव देता येईल याचं. तर त्याची माझी काही नाटकांची आत्ता डिझाईन्स सुरू आहेत. मी करून बघतोय. काही वर्क होत आहेत, काही वर्क होत नाहीत, ते सुरू आहे. त्याचबरोबर मी आत्ताच नवीन एक चालू केलं आम्ही चिगूर या बॅनर खाली.
भवताल नावाचा एक विषय आम्ही घेतो. बर. चिपळूणमध्ये काही कातकरी समाजाची, आदिवासी कातकरी समाजाची मुलं आहेत. बर. जी त्या डोंगरामध्ये राहतात. आणि त्या मुलांना म्हणजे त्यांच्या आई वडील किंवा ती मुलं गुलाम आहेत. जसा गुलाम ज्या शब्दाचा अर्थ आहे, गुलामाचा जो अर्थ आहे गुलाम शब्दाचा, त्याच अर्थाचे गुलाम आहेत तिथल्या पाटलांकडे आणि तिथल्या ह्याच्याकडे. तर त्या मुलांना खूप प्रचंड शोषण होतं. त्या मुलांना काहीच त्यांना एक्सपोजर नाहीये. त्या मुलांना त्या जंगलाच्या बाहेर काय आयुष्य आहे हेच माहिती नाहीये. तर त्यांच्यासाठी श्रमिक सहयोगच्या अंडर प्रयोगभूमी नावाची एक संस्था राजन इंदलकर चालवतात. तर त्यांच्याशी माझी काही दिवसांपूर्वी ओळख झाली आणि काय करतो कसं करतो असं सगळं झालं. तर त्यात आम्ही असं ठरलं की त्या मुलांबरोबर त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी आणि त्यांना खूप गोष्टी मिळण्यासाठी किंवा त्यांना एक ऊर्जा मिळण्यासाठी थिएटरला घेऊन काय काम करता येईल आपल्याला. की थिएटर ही एक जादू आहे हे तर नक्कीच आहे की त्याने कसाही बदल होऊ शकतो माणसामध्ये, समाजात नाही. नाटकाने समाजात किती बदल होतो हे मला माहिती नाही, कारण तसं असतं तर आतापर्यंत खूप नाटककारांनी सगळंच बदललं असतं जर नाटकाने बदल होत असतं तर. पण त्या मुलांमध्ये काही बदल होतोय का याच्यासाठी मी आत्ता प्रयत्न करतोय. ललित कला केंद्रामध्ये आनंद चाबुकस्वार आणि वर्धन देशपांडे हे आम्हाला एक अप्लाइड थिएटर नावाची एक गोष्ट शिकवतात की थिएटर इन थेरपी किंवा थिएटर थेरपी किंवा थिएटरला घेऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर त्याच्या काही गोष्टी भोळे सरांनी थिएटर अँथ्रोपॉलॉजी आणि मागच्या 4 वर्षात जे काही शिकवलं त्याच्या काही गोष्टी, या 2 गोष्टींना घेऊन मी एक मॉड्यूल तयार केलं आणि त्या मुलांबरोबर मी आत्ता काम करतोय. मी आत्तामध्ये 3 दिवस त्या मुलांबरोबर राहून आलो आणि फरक असा आहे की पहिल्याच दिवसात 2 सेशन झाले. पहिल्याच दिवसात दुसऱ्या सेशनमध्ये 5 वर्ष कोणापुढेही न बोलणारा पोरगा खाड बोलू लागला. आणि आत्ता मी येत असताना अख्खी त्या ग्रुपची म्हणजे ती 8 मुलं आहेत तिथं, 4 मुली आणि 4 मुलं अशी आहेत, वयवर्ष 13च्या आतली, म्हणजे 9 ते 13-14 असे वयोगटातली मुलं आहेत ती. तर काहीही न बोलणारा मुलगा, त्या मुलाने त्या अख्ख्या ग्रुपची लिडरशिप घेतली. आणि आम्ही ज्या काही गोष्टी तयार केल्या, आम्ही खूप गोष्टी तयार केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट किंवा टास्क हा आहे माझ्यासमोर की त्या मुलांना बाहेरचं काही लादायचं नाही. त्यांच्या जे जगण्यातले रोजचं तेच किती सुंदर आहे किंवा त्यातूनच ते त्यांची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करतात. कारण 5 वर्षाचा एक जग्गू नावाचा मुलगा आहे दादा, आपण तासभर पाण्यात गळ टाकून बसलो तरी त्याला मासा लागत नाही. तो मुलगा असा नदीत जातो, असा हात घालतो मासा काढतो. आणि असं नाही की चुकून लागला किंवा काय, त्याला किती वेळा करायला सांग तो तसा काढतो. खेकडा पकडताना मोठी मुलं घाबरतात, तो असा खेकडा धरतो, असा बघतो, असा टाकून देतो. त्यांच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो 5 वर्षाचा मुलगा आहे, तो काय बोलला की त्याला मासा खूप आवडतो, पण तो काढल्यावर जर तो तरफडायला लागला ना तो टाकून देतो. पण ती लोक मांसाहार करणारी आहेत, कारण जंगलात राहणारी जंगली प्राण्यांवर जगणारी लोक आहेत ती खाऊन. तो म्हणतो भूक असेल तरच तो प्राणी मारायचा किंवा त्या प्राण्याची शिकार करायची. मला भूक नाहीये तर मी त्या प्राण्याला मारणार नाही, मी त्याला जाऊन दिली. हे तर 5 वर्षाचा मुलगा बोललाय. आणि हे त्यांच्या जर सराउंडिंग मध्ये येतच आहे, त्यांच्यात जर याच्यात आहे, तर याला खूप सुंदर एक डिझाईन तयार करता येऊ शकते. तर त्यांनीच अशाच गोष्टी घेऊन आम्ही मग खूप ऍक्टिव्हिटीज केल्या. आम्ही नदीवर गेलो, आम्ही जंगलात फिरलो आणि फिरता आम्ही खूप गोष्टी तयार केल्या. प्रत्येक मुलाने एक गोष्ट तयार केली आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं स्वतःचं जे काही त्यांचं दुःखड आहे किंवा त्यांचा जो आनंद आहे जे काय आहे ते येत होतं. तर याच्यामुळं आम्ही मग आणि आता एक महिन्याची ऍक्टिव्हिटी दिली. आता पुढच्या महिन्यात परत जाईल, महिन्यातून 2-3 दिवस एवढं शक्य होतं आता. तर त्या महिन्यावरती ती मुलं ती गोष्ट बसवत आहेत स्वतःहून. तर सध्या हे काम नाटकाबरोबर किंवा नागर रंगभूमीवरचं नाटक तर करायचंच आहे, एक्सपेरिमेंटल थिएटर तर करायचंच आहे, पण आदिवासी लहान मुलांबरोबर हे काम करणं ही एक मला सध्या माझी मजेशीर गोष्ट वाटते. आणि
मी त्यांच्यावर काम करायला जात नाही, ती मुलं माझ्याकडनं करून घेतात. वा कारण त्या 5 वर्षाच्या मुलांनी जे सांगितलं आणि त्या मुलांनी जे जग दाखवलं ते आपल्याला माहीतच नाहीये. आपल्याला वड, पिंपळ, जांभूळ आणि काय आंबा एवढीच झाडं माहिती आहेत. त्यांनी 100 मीटरच्या अंतरावर 20 प्रकारची झाडं दाखवली आणि मी असा होतो, अच्छा 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 अच्छा. आणि त्या मुलांनी 3 दिवसात मला खूप काही शिकवलं त्यात. क्या बात. तर हे एक काम साईड बाय साईड सुरू आहे सध्या. वा. आणि हे तर कंटिन्यू तर करतच राहणार आहे. खरं आहे. नाही खरं आहे, ज्ञानराजचं वय खूप कमी आहे, पण त्या वयामधून येणारी त्याची समज आणि आसपासचा भोवताल त्याला नेमकेपणानं माहिती आहे. अशी एक वैचारिक चांगली बैठक असते ज्ञानराज आहे. ज्ञानराज खरं तर खूप चांगला वेळ तुझ्याबरोबर आज घालवता आला. स्वतःला डेव्हलप करत करत समाजाला डेव्हलप करणं, समाजाचा विकास करणं, ही जी आपल्या संस्कृतीतनं आलेली गोष्ट आहे ती तू खूप चांगल्या पद्धतीनं जगतोय. त्यासाठी तुला खरं तर मनापासून शुभेच्छा. आज ज्ञानराज आपल्या या टीजे का कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आला, त्याने इतक्या सुंदर पद्धतीनं आपल्या सगळ्यांना त्याचा प्रवास उलगडून दाखवला. त्याबद्दल त्याचं मनापासून आभार व्यक्त करूयात. जाता जाता तोही आभार मानेल, पण त्याच्या बाहुल्यासोबत. चला अमरा शेठ या आभार प्रदर्शनाची. आज या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असते. पॉलिटिकल नाही, आपल्या ह्याच्यात बोला. तर आज या ठिकाणी तुम्ही स्वामीराज भिसे यांनी मला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. वा. असंच आपण भेटत राहू. आमचा एका नटाचा जन्म या नाटकाचा प्रयोग बघायला नक्की या. त्याचबरोबर कीर्तवनी या नाटकाचा प्रयोग बघायलाही नक्की या. त्याचबरोबर माझ्या बायकोचा रोबोट हा प्रयोग बघायला पण नक्की या. थँक्यू. शो खतम, पैसा हजम. वा. भेटूयात अशाच काही अवलिया कलाकारांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.